मोठी बातमी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी येवला, मनमाड आणि नांदगाव येथील नगरसेवकांना मुंबईत हलवलं। मुंबई इथं रवाना करण्यात आलेल्या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणण्यात येणार आहे। विधान परिषद निवडणूक ही सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली, ती गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे। मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी गोकुळ गीते यांची बंडखोरी थांबवण्यात यश मिळवलं असलं तरी निवडणुकीत कुठलाही दागा फटका नको म्हणून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांच्या वतीनं नगरसेवकांची सहल काढण्यात आलेली आहे आणि ही सहल आज येवल्यातून रवाना होत आहे। यामध्ये येवला असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल या ठिकाणचे नगरसेवक आपण पाहू शकतो सहलीला रवाना होत आहे आणि मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर या मतदारांना, नगरसेवकांना नेण्यात येणार आहेत। येवल्याचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक बंडू पैलवान आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कुठं तुम्ही सहलीचा दौरा काढलाय? आज विधान परिषदेची निवडणूक 18 तारखेला आहे। त्या निमित्ताने आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी RPIचे नगरसेवक सर्व सहलीसाठी जात आहे की जेणेकरून नरेंद्र भाऊ दराडे हे उमेदवार आहे आणि नरेंद्र भाऊ, किशोर भाऊच्या या नेतृत्वाखाली आम्ही आमचे गिरीश भाऊ महाजन व समीरजी समदड्या यांच्या सूचनेप्रमाणे आणि सकाळपासून दोनदा-तीनदा आमचे जिल्हाध्यक्ष यतीनभाई कदम यांचा सुद्धा पाहून आला का तुम्ही गेले का नाही अजून, तर आम्ही सर्व नगरसेवक एकत्र चाललेलो आहे। काही नगरसेवक पुढे पाठवलेले आहे आणि आम्ही आता शेवट चाललेलो आहे